धन्यवाद. नवा दिवसाने नवा वर्षाने सर्वांना माझं शुभकामना आहे. सर्वांचा वर्ष किंवा सर्वांचा दिवस सर्व शुद्ध आणि पवित्र सहपरिवाराने हे वर्ष प्रारंभ व्हावं अशी सदैव शुभकामना आहे. आज या ठिकाणी सर्व माझे भाविक भक्त दर्शनासाठी आले. मला सुद्धा ऐकून किंवा पाहून सर्वांना बघून काय वाटतंय? खूपच आनंद. का? मी संन्यास आहे आणि संन्यासींच्या कोण राहतो? फक्त देव आणि भक्त. मला एवढं असं वाटतंय आनंद की सर्व तुम्ही माझे आहे, म्हणून मी तुमच्यासाठी आज इथं विराजमान आहे. अपेक्षा करतोय की मागचं पुढचं जन्माचं काहीतरी आपलं नातं आहे. सर्वांना माहिती आहे पुन्हा माझा जन्म हे डांग जिल्ह्यामध्ये झालेला आहे, 311 गावांमध्ये, बरोबर. परंतु माझा याच्या पूर्वीचा जन्म महाराष्ट्र राज्यामध्येच होईल आहे. कारण भगवंत सांगतोय ना, मी नाही बरं का, भगवंत म्हणतोय की जेव्हा जे ठिकाणी आपली संस्कृती किंवा आपली परंपरा चालत नाही ते ठिकाणी साधू संत देवांच्या माध्यमातून जन्म घेऊन उद्धार करतात. आणि सर्वांना माहिती आहे की मी नागवंशी आहे. मला सुद्धा गर्व होतो. भगवान शिवाचा एक मुलगा एक पृथ्वी लोकावर आहे शुभ कार्याला, श्री गणेश. भगवान शिव आणि माता पार्वतीचा दुसरा मुलगा, त्याचं नाव आहे कार्तिक स्वामी. देवी देवतांचा आज सेनापती आहे. आणि माझं कार्य पृथ्वी लोकांमध्ये तर पुनर्जन्म झालंच, पण माझं कार्य सुद्धा पाताळ लोकांमध्ये नागवंश मध्ये आहे. अपेक्षा आहे का हे समाज सेवा माझं हित, कर्तव्य आणि धर्म आहे. भगवा झेंडाची लाज, साधू संतांची मर्यादा आणि देवी देवतांची कृपा. अवश्य या ठिकाणी आले भाविक भक्त, त्यांचं परिवार सुख समृद्धी एवं ऐश्वर प्राप्त करायचं माझं काम आहे. आलेले भाविक भक्त घराचा असो, शेतीचा असो, धंदे पाणीचा असो, सर्व्हिसचा असो, शैक्षणिक असो, कुंडली दोष असो, परिवाराच्या शेती जमिनीचं कोणतंही काम असो, मी तर सर्व भाविकांना प्रत्येक वेळेस सांगतोय, जे काम कुठेही नाही झालं, दवाखाना म्हणा, आयुर्वेदिक म्हणा, बाबा बुबा म्हणा, बरोबर ना, नाही झालं ते काम हे नाग जागेचे बॉक्स कडे घेऊन या मी काम पूर्ण करून दे. आणि ते बी बिना मूल्य, बरं का, बिना मूल्य. फक्त देवांना आणि मला फक्त एकच गोष्ट पाहिजे, मनामध्ये श्रद्धा. सकाळी उठून सूर्यनारायणला एक लोटामध्ये एक तांबे पाणी अर्पित करून एक देवघरामध्ये तुपाचं दिवं लावायचं. पूजा पाठ झाली का देवांचे एक नामस्मरण करायचं आहे आणि 16 सोमवार पूर्ण करायचं आहे. सदैव मनोकामना पूर्ण होते. सर्वांना मी पहिले सुद्धा सांगितलेले आहे, बरेच हे नियम होते, सगळ्यांना माहिती आहे. इथं खूपच नियम आहे आणि खूपच नियम आहे तर बरेच ना ऐकून जडही जातात. पण तुम्हाला अजून माहिती नाही, काही राज मी लपवून ठेवले.
कारण तुम्ही ते ऐकलं तर तुम्ही लय घाबरून जासाल परत. पण तरी सुद्धा मी सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्हाला लवकर ते लवकर समज आणि समजुती मिळावं. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हे तर आता मी 2-3 वर्षापासून मराठी बोलायला लागलो. मला मराठी सुद्धा जमत नाही, कारण माझं शिक्षण गुजराती. तुम्हाला सर्वांना माहिती नसेल, मला पहिले मी स्वतः शाळामध्ये शिक्षण पूर्ण करून मी स्वतः एक टीचर होतो. संस्कृत, हिंदी आणि गुजराती ते सोडून समाज सेवामध्ये देवाच्या चरणामध्ये एक दास स्वरूपात सेवा करतोय. ती शाळा आणि ही शाळा बघतोय सेम. फक्त एवढंच, हे शाळामध्ये परमार्थ असं साध्य एक कुंडलीचे नावावर उपपदाने शुभम, विराज्य आणि सुख समृद्धी लावून कैलास असे शब्द लावायचा आहे. आणि ते शाळामध्ये फक्त इंग्लिश किंवा गणित किंवा पर्यावरण असं दाखवून 100 मुलं असतील तर काहींना नापास पाडायचं, काहींना पास करायचं आणि त्यांना कुठंतरी समाज व्यक्तित्व असं कुठंतरी समाज प्रबोधन दाखवायचं. एवढंच फरक आहे. याच्यात खूपच आनंद आहे. फक्त देव म्हणतात, मी स्वतः नाही करत, कारण देवांची कृपामुळं माझ्याकडे दिव्य शक्ती आहे. आणि ते दिव्य शक्तीमुळं जिच्या डोक्यावर मी हात ठेवलं किंवा नजर आमने सामने झाली किंवा श्रीफळ म्हणजे नारळ माझ्या हातात दिल्यानंतर त्याची मनोकामना मी पूर्ण करतो. हे मी नाही करत, हे भगवान शिव आणि माता पार्वती करतात. माझ्या जीवनामध्ये जेव्हा भगवंताने, माझं गुरु शिव आहे, मी आदिमाया शक्ती माझं दैवत आहे, त्यांच्या माध्यमातून मला तर ही सुद्धा माहिती नव्हतं की देव काय आहे. कारण जेव्हा भगवंता मला प्रसन्न झाले तेव्हा मी खूपच कमी माझी वय होती. त्यानंतर मी तपस्या केली, जप केलं, साधना केली. आणि अर्धनारेश्वरी भगवान हे तर मला मुळांपासून माहितीच नव्हतं. पण दर्शन झाल्यानंतर शिव आणि शक्ती मी पाहिलं. आणि माझ्या जीवनामध्ये मी फक्त 2च समस्या मानतोय. बरेच म्हणतात जात पात धर्म भेद भाव, बरोबर ना? माझ्या जीवनामध्ये भेद नाही आहे. फक्त भेद आहे तर 2, एक स्त्री आणि दुसरा पुरुष. मी भेद नाही ठेवत. बरेच आपल्या जीवनामध्ये बरेच लोक काय म्हणतात, जे जातीचं आहे ते जातीचं आहे. मी तर नाही मानत. भगवान एक आहे, त्यांचे रूप 2 आहे. आणि पुढे जायला जर निघालो तर आपली संस्कृतीमध्ये 1000 वाट आहे. अर्धनारेश्वरी पासून ब्रह्मा, विष्णू आणि महेश आले. त्यांच्यापासून लक्ष्मी, सरस्वती, पार्वती आले. हे 6 पासून सप्त ऋषी, सप्त ऋषी पासून गौमाता आणि गौमाता पासून 33 कोटी देव. तरीही लोकांनी नाही मानलं की देव काय आहे. मग भगवान विष्णूला देवानी आश्वासन दिलं, त्या जगाला मार्गदर्शन किंवा उद्देश देण्यासाठी तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. त्रेतायुगाची गोष्ट आहे. श्री रामचंद्र भगवान आले, त्यानंतर दापर युग लागलं.
त्यानंतर कृष्ण भगवान आले, तरीही लोक नाही ऐकलं. महाभारत झालं तरीही नाही ऐकलं. मग कोण आले? भगवान परमात्मा पांडुरंग. तरीही लोकांनी नाही ऐकलं. मी तर पहिले ब्राह्मण काय करायचं, 2 हळकुंडे घ्यायचं, त्याला धागा बांधून ठेवायचं, 3 गाठी त्याच्यावर मारायचं आणि त्याला हळद कुंकू लावून आणि रान गवळी राहायची त्याच्यावर झोपलो आणि नवऱ्याच्या माध्यमातून 5 सवाष्णी, ज्याचं पती जिवंत आहे, कान तुटलं नाही, नाक तुटलं नाही, खरंच ना, त्यांनी ते सौभाग्यवतीला ते हळकुंड बांधून द्यायचं, ते मंगळसूत्र केलं. आता तर सोनं देत नाही का, परत मी नवरीच होणार. ठीक आहे, समाज आहे, समाजच्या पुढे कोणी जाऊ शकत. लालच प्रत्येकाला आहेच. आता तुम्ही माझ्या समोर मला सुद्धा लालच आहे. कोणती? मी लपत नाही बरं का माझा राज, मी कधीच लपत नाही. आगाव खूप आहे पण खोटं नाही बोलत. लय आगाव मी. हा, आपुलकीची लालच आहे मला आणि नारळाची लालच आहे. धर्म प्रचाराची लालच आहे, भगवा झेंडाची लालच आहे मला. हे मला लालच आहे. म्हणून तुमच्यासाठी काय करतोय मी, रात दिवस एक करतोय मी. आपली संस्कृती, आपली परंपरा हे पृथ्वीवर टिकावं. जे साधू संतांनी केलं, साधू संतांनी केलं, आता ते काही स्वर्गवासी झाले. जगद्गुरु तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ महाराज, प्रमोद स्वामी, बरेच साधू संत आहेत. त्यांचे पायाचे धूळ हे कपाळाला लावून समाजसेवाचा कर्तव्य मी घेतलं. माझे व्यतिरिक्त या कलियुगामध्ये, आता कलियुग माझे वयाचं झालं, दुसरं कोणी परमार्थ जन्म घेतो का नाही घेते काय मला माहिती, पण मला वाटतंय नाही घेणार कोणी आता जन्म. कारण लोक ऐकूच राहिले नाही, वाटीच खूप काढले. बाबाजींनी खूप सेवा केली समाजासाठी. अहो, तपस्या करून करून कमरापासून पायी सोडून दिले, जाऊ दे जगासाठी देऊन टाकले. तर लोक ऐकले. आता लोक कसं अवघड आहे, जो म्हातारा राहतो ना पुरुष, त्याच्याकडे देखील कळते का ते संपून जाईल म्हणजे प्रॉपर्टी आम्हाला आहे. पण जो तरुण एखादी संत आहे ना, त्याच्याकडे कोणीच जाती नाही हो. का हे संपणार नाही असं वाटत. लोक खूप शहाणे झाले हो, पण माझ्यासारखं संत भेटलं तर तोडच देईल. कोणतंही कारण असो, मी पुरून उरल. ज्यापर्यंत शिवशक्ती आहे, सूर्यचंद्र आहे, त्यापर्यंत मी पुरून उरल. त्यानंतर 12 खेट्या पूर्ण झाल्यानंतर 16वी खेटीला, खेटी म्हणजे वारी, ओरिजिनल वारी शब्द आहे.
पण लोकांमध्ये कसं चालत तसंही लोक मलाही पूर्ण मराठी येत नाही, मी पण कारण तुम्हाला समजतं म्हणजे माझ्या आत्म्याची समाधानी होते. हे मंदिर नाही म्हणते. आज आपण आहे ना आरतीला आलो ना, याला मंदिर नाही म्हणते. मंदिर देवाचं आहे, त्याला गाभारा म्हणतात. दर्शन मस्तक जमिनीवर, गुंडघ्या जमिनीवर आणि अंगठा, जो अंगठा असतो ना पायाचा, काही वाळून ठेवते, काही जमिनीला टेकविते. जो जमिनीला टेकवतो त्याचा दर्शन होतो. दर्शन का असंच करूनही होत. असं करून सुद्धा देवांची नजरे नजर आपली झुळत नाही, तापर्यंत दर्शन होत नाही. आरती ओवाळायची मी पद्धत असते, काही तर बळच नाही. आरती केव्हा होते की जी आरती 5 दिव्यांची असते, ती आरतीमध्ये तुपच असलं पाहिजे, तेल नसावं. ते अखंड ज्योतासाठी वापरले जाते आणि तूप महाआरतीसाठी. ती आरती देवाचे नाभीपासून तर मुखापासूनच ओवाळले जाते. मग काहीतरी लगेच खालून की वर जाते, वरतून की खाली, ती नाही आरती, ती नाही. आणि ती ज्योत आपल्याला दिसलीच पाहिजे, ती आरती. आज आपण बसलो, त्याला काय म्हणतात? सच्चा म्हणजे खरा दरबार. त्याला देवाचा दरबार सांगतात. थोडी माहिती दिली, हा वेळच देती नाही. गादीवर डोकं खाते, 3 दिवस थकून जातो, वेळ निघत नाही. आणि जेव्हा कार्यक्रम राहते तेव्हा तुम्ही येती नाही. आता बघा, हेच नवा वर्षापासून सुरुवाती झालेलं आहे. 4 तारखेला माझा कार्यक्रम आहे मालेगाव, बरोबर ना? पाहू आज कुठं तरी प्रसाद द्यायचं काम करतो. पण जे ठिकाणी माझा कार्यक्रम झालेला आहे, भगवान शिव आणि माता पार्वतीचा पायापर्यंत झालेला आहे, ते गावामध्ये पाऊस, शेतीला कष्ट, कारोबार असेल त्याच्यामध्ये कारोबार मध्ये उन्नती, पोरांना शिक्षण, गाई पाळत असेल त्याच्यामध्ये ऐश्वर्य आणि घरामध्ये धनाची प्राप्ती होते, हे पक्का आहे. उद्देश शिवाय कार्यक्रम करत नाही. ठीक आहे, आता किती जण येते, आशीर्वाद तर देवाच लागेल. आणि 12 खेटे जेव्हा पूर्ण झाले तर 16वीला देवाचं गोलटोंड करायचं. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, एक शिव आणि शक्ती. काही परमार्थ साध्य करणार आहे त्यांनी कधीही मांसाहारी सेवन करायचं. आणि जे करतात त्यांनी 16 सोमवार पूर्ण करून हप्त्यातले 2 दिवस, सोम मंगळवार, आणि महिन्यातले 5 दिवस, एकादशी, प्रदोष, संकट चतुर्थी, अमावस्या, पौर्णिमा, असे 5 दिवस एक संकट चतुर्थी नाही खाऊ. या किंवा नको येऊ, विचार बंदच केला पाहिजे. कारण माता पार्वतीने सुद्धा भगवंताकडून 5 दिवस मागले होते. 3 दिवसावर केस घ्यायचं, 4था दिवस एक्स्ट्रा द्यायचं, 5वा दिवस वरती पूर्ण आंघोळी करून देवाला देव लावायचं. पण आता महिलांचं पोट भरत नाही म्हणून तेच करते, शिकवतीच नाही पुरुष मंडळ. तर पुरुष मंडळ मी एवढी शहाणी आहे की स्वयंपाक ही भानगडच नको. काय वरण करायचं काम, आपली संस्कृती आहे. जीवनामध्ये
सुधारणा किंवा पाहणी केल्याशिवाय जीवन बनत नाही, जीवन साकार होत नाही. मी खूप सांगायचा प्रयत्न करतो. वर्ष, श्राद्ध आणि महिना. बरेच लोक म्हणते स्वतःच राहिलं तर काय करायचं. आता स्वतःच राहिलं तर करावाच लागल, कारण आपणच स्वतः आहे ना. पण तुम्ही दुसऱ्यांच्या याच्यामध्ये सहभागी होऊन शकू शकते परिपूर्ण, पण ती विधी नाही करू शकत. कारण तिथं स्कंद पुराण, गरुड पुराण, शिवपुराण, 18 पुराण मधून कोणताही उपदेश तुम्हाला ऐकायला येईल. तुम्ही प्रयत्न करा ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी. हे महिना 10वा किंवा श्राद्ध याच्यामध्ये मानवला परिपूर्ण कार्यक्रम पार पाडायचं राहतं. हे फक्त पशु आणि पक्षीसाठी राहतं. गाय, कावळं, बाकीचे बी पशु राहतात, यांच्यासाठीच राहतं. पण लोक काय करतात, हवी चांगलं पार पडलं पाहिजे. आता एक बघा, एखादी कीर्तनकार खूप गोड आहे, तो खूप भारी बोलतात, खूप गोड बोलतात. पण एखादी घरामध्ये एखादी 24 तास पेटाळा संपला तरी त्याचे श्राद्धला कीर्तन, तो तर कधी कीर्तन नाही. आई वडील जिवंत राहतात तेव्हा मन लय दुखून घेतात, दुखवतात का नाही. टायमिंग जेवण नाही, त्यांचे कपडे धुणार नाही, काही सांगायला गेले का शिवे देऊन मोकळं होतील. काम असलं तर कामावर फोकस त्यांना ठेवणार नाही. आणि बिचारे त्यांची कुठेतरी जीवनाची कळा संपली, मग जोरात कार्यक्रम करते. माझ्या आईची पुण्यतिथी, माझ्या वडिलांची पुण्यतिथी. पण बाबा तुझं कारोबार तर पाहिजे, तुझ्या जीवनामध्ये आई वडिलांचं काय केलं. मी तर आई वडिलांची सेवा कोणाला म्हणतोय, मुलगा असो किंवा सून किंवा मुलगी, कोणी एक काय, जो आई वडिलांचा चप्पल पासून तर केसापर्यंत त्याची ठेप ठेवतोय, ती सेवा. त्यानंतर आई वडिलांना टायमिंग जेवण देणं, ती सेवा. म्हातारे झाल्यानंतर तीर्थ दर्शन किंवा साधू संतांचं दर्शन करवलं, ती सेवा. आणि त्यांच्या आदरमध्ये, अहो तुम्ही या जमान्यामध्ये नको ऐकू. आई वडील किती दिवस पुरणार, त्यांची पुण्यही घ्यायचं आहे ना. या कानाने ऐकायची, या कानाने काढून द्यायचं, कारण उलटून उत्तर नाही द्यायला पाहिजे. त्यांचे कपडे धुवायचं, ती सेवा. बरेच पुरुष मंडळी आम्ही खूप सेवा करतोय, एखादा दिवस कपडे धुतले का, काय सेवा. भगवंता खूप देतोय, पण आपल्याकडं सद्बुद्धी असावी. आणि आपले लोक किती घाई, बघू महाराज माझे 5 खेटे झाले, केव्हा पोर होईल. म्हणजे घाई खूप. घाई काही अपेक्षा नको करू. घाई मला तर वाटतंय जीवनामध्ये सर्वात वाईट आहे घाई. घाई नको करू. जेवढं वेळावेळी जासाल तेवढं ती वेळावेळी तुम्हाला काम. तुम्हाला काय वाटतंय, आज 12 ते आरतीला आले, आज देवांची उपस्थिती होईल, नवा वर्षाची प्रारंभ झाली, माझा आज दिवस नाही पूर्ण झालं, आता काय होईल, कांद्याचं लागवड झाली नाही, बागाला पाणी सोडलं नाही, काय होईल, मार्केट उतरून गेलं, कसं काय झालं. पण ही आजची वेळ तुमचं एवढं वर्षभर पुण्य घेऊन जाईल, तुम्हाला काही सांगा. लय पुण्य देऊन जाईल. जेव्हा आपण स्वतः चांगले कार्यासाठी वेळ द्याव, तेव्हा आपल्या कुंडलीमध्ये लघु लागलं, 9 ग्रह शांत होऊन जातात. 9 ग्रह शांत झालं, सप्त ऋषी आपले नाभी आणि कपाळावर टेकून जातात. सप्त ऋषी टेकले,
इष्ट देवता आपल्या पाठीशी उभं राहतो म्हणजे राहतो. तेव्हा जीवनामध्ये ग्रोथ म्हणजे फायदा, आपल्या जीवनामध्ये सुधारणा होते. बाकी तुम्ही रात दिवस काम करा, कधी काम संपलं का? नाही संपत, नाही संपत. त्याच्यासाठी मी जगतो, त्याच्यासाठी ते जगते. मेल्यावर 10 दिवस रडून मोकळं होऊन जाते, 12वें दिवस मोकळे. नाही, थोडी वय झाली होती, झालं होतं थोडं फार. कोण कोणासाठी? कोणी कोणासाठी नाही. नंगा आए नंगा ही जाएगी. जैसा कमाओगे वैसा फल प्राप्त होगा. जीवनामध्ये जेवढं आपण पुण्य केलं त्याच्यावरच आपलं जीवन निर्भर आहे. एक वेळेस 12 खेट्या पूर्ण झाल्या तुमच्या की तुमच्या आणि माझा नाता जुळून जातो. पहिल्या दिवशी तुम्ही आल्यानंतर सांगत असेल तर मला ओळखते का, माझी 3री खेटी 4थी खेटी नाही, ती तुमची परीक्षा आहे. ती तुमची परीक्षा आहे. 12 पूर्ण झाल्यावर तुमचं माझं नाता जुळून जातो. तर केव्हापर्यंत? ज्यापर्यंत तुम्ही पृथ्वी मध्ये जीवन समर्पित करते नाही त्यापर्यंत माझं कारोबार तुमच्या पाठीशी राहतात. तरीही उन्नतीसाठी कैलासाचे शब्द लावतोय. जेव्हा 10वा होतं, पिंडदान होतं, तर मलाच देवाला निमंत्रण द्यावं लागत. देवा यांच्या आत्म्याची लवकर तृप्ती करून दे, दुसऱ्या योनीमध्ये जन्म द्या. कारण आपले भविष्य सगळं चित्रगुप्तकडे लिहिलेलं असतं. बरेच सांगतात मी हे देवाचं भक्त, मी ते देवाचं भक्त. नाही, देव एकच आहे, वाट एकच आहे, एकच. कोणताही देवाचा भक्त राहा, शेवट पिंडदान द्यायचं म्हणजे द्यायचं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकच आहे. जर तुमचं माझं बोलणं झालं नाही, एखादी वेळेस गर्दी असल्यामुळे मी कमी बोलतो, जर नाही कळालं तर दुसऱ्या वेळेस येऊन मी चालू ठेवतो. असं थोडी ना आहे की तुमचे बरोबर मी दिवसभर आपण आज मी प्रवचनाला म्हणजे असं माझ्या वाणीला मी सुरुवात आहे, आता समजायचं तास होत आलं. तुम्हाला वाटतं महाराजने बोलतच राहावं वाटत ना का नाही? पण देवाची स्थिती बी पाहावा लागत. वेळ कोणाची वाट पाहत नाही, ते वेळीमध्ये आपल्याला नियोजन करावं लागत. माझे भाऊ मोठे अण्णा माळ्याचे, त्यांनी खूप सुंदर माहिती दिली. त्यानंतर राजराजेश्वरी दीदींनी खूप सुंदर माहिती दिली मंदिराबाबतीत. त्यानंतर देवांचा उपदेश घेऊन मी खूप माहिती दिली. आता तुम्ही किती मनात ठेवत ते काय मला माहिती नाही. किती खायचं किती ठेवायचं तुमचं काम. माझं फक्त वाढायचं. अन्नपूर्णाचं काम मी करतो, पसरायचं काम तुम्ही करा. बरोबर का नाही? जर तुम्ही जवळून पाहिले, एक वासनात एक नर आणि नारीची माझं शरीरात आहे.
स्त्री आणि पुरुष, शिव आणि शक्ती. बरेच यांना इथं माहिती नाही. सगळे भाविकांना सांगायचा प्रयत्न करतोय, जो पिवळा ड्रेस घातलेला असतो वरती वरती, तेच सेवकांकडून मार्गदर्शन घेत जा. तुम्ही कुठेही विचारशाल तर तुम्हाला सर्वच माहिती देणार नाही. त्यानंतर बंधन करायचं आहे. जर माझ्याकडे प्रश्न पाहिलं गेलं आणि मी उपदेश करताना कुठेतरी तुम्हाला गर्दीमध्ये सरकवून दिलं, तर तुमचं काम आहे ना पुन्हा येऊन मार्गदर्शन केलं. तेव्हा स्वामी माझ्याकडून बंधन निघालं नाही, मी बळ नाही करू शकत. तुम्ही मागल्याशिवाय मी देऊ शकत नाही. तुम्ही जेव्हा माझ्याकडे मागणी करशाल तरच मी पूर्ण करेन. तुम्ही पुन्हा येऊ शकते आणि सांगू शकते, स्वामीजी आम्हाला इथे यायचं आहे, धागा टाकायचंच आहे, आमचं काम पूर्ण करून द्या. मला टाकावंच लागत. भेद नाही ठेवू शकत मी, कारण ते सर्व मी नाही करत. भगवान शिवानी शक्ती करते. मी तर निमित्त आहे, त्यांच्या चरणामध्ये एक दास आहे. आणि खेती कंटिन्यू करायची असे नाही. ही वारी तुम्हाला महिन्यानी, 15 दिवसांनी, 2 महिन्यांनी असे केले पाहिजे. तुम्हाला बी अनुभव होईल. मी म्हणतात ना, चमत्कार शिवाय नमस्कार होत. मी पण तयार आहे चमत्कार दाखवायला. तयार आहे. तुम्हाला माहिती नाही, जेव्हा सर्प तुम्हाला दिसतो किंवा आडवत जातं तेव्हा समजून जायचं, याने कृपे महाराज आडवे येतात. मी किती यांना सांगते. मग मला जर मी दिसल्यानंतर मला पुन्हा येऊन सांगते, महाराज तुम्ही मला तिथं असं मला सर्प आडव. मी सांगून देतो, इथून बाबा येणारच नाही मी वाच. एकाच्या शेतीमध्ये काय होते, कांदे पूर्ण जळणार होते, जळून जाणार होते. म्हणजे ते शेतीमध्ये प्रॉब्लेम होत आणि ते बिचारे खेती करत होते दारू व्यसनासाठी. पण माझं काम आहे त्यांना उत्पन्न द्यायचं, बरोबर का नाही? तर ते कांदे लावायची लागवड चालू होती. मला कळालं की हे कांदे याच्यात करपटून जातील, मरून जाणार आहे. मी त्यांना 3 दिवस रोज आले का त्यांच्या पुढे आडवच. तरी त्यांनी म्हणजे काही बिगाभर कांदे लागवड झाली आणि तो सोमवारी दर्शनाला आला. मंगळवारी दर्शनाला आला आणि मग मला सांगितलं, स्वामी, जुनं भाविक आहे, स्वामी मी कांदे लागवड करत होतो ना, त्याच्यात कोणीतरी एक निंबू आणि पत्रवाळीवर काहीतरी होतं, ते मला सापडलं. पण त्यानंतर मला 3 दिवस म्हणे सर्प दिसतच राहतं आणि परत माझ्याकडून म्हणे फेल करून पाहतं. मग हेडा म्हटलं, थोडं समजदारी किती असते, कहाला कांदे लागवड लावायचं. म्हटलं थांबून गेला असताना म्हणून म्हटलं येत होतो. अहो बाबा मला माहितीच नाही. थांबवलं त्यांनी, तिथंच बिगाभरच लावलं, पण खरंच कांदे जळले. मग मी सांगितलं, म्हटलं तू काय कर, थांबून घे. आता काय कर, मार्केट टांबोटीचं उतरून गेलं ना, आता मार्केटच नाही म्हणे महाराज. म्हटलं तू आता काय कर, लगेच ती लागवड लावून दे. खरंच का? म्हटलं तू शांत बस रे, या ऐकून जाते देवी. म्हटलं बाकीचे भावी करू, तू शांत बस, तुझं लागवड करून दे. अहो बाबांनी लागवड केली, पैसे त्यांना भरपूर झाले. मार्केट पडल्यानंतर टांबोटीचं उत्पन्न आलं होतं का नाही? लोक डोकं आपटायचे म्हणे, आम्ही उठून टाकलं, मग झालं तर. अहो येत गुरुची देण आहे. ज्यांनी केलं, जवळून पाहिलं, टिकून राहिले, त्याचं कल्याण आहे. बाकी ज्यांनी खेटे घातलं, मंदिराला पाठ केली, त्याचं उद्ध्वस्त आहे. मी नाही करत. माझ्या याच्यात एवढी ताकदही नाही. हे भगवान शिव शक्ती करतात, मी नाही करत. ते उपदेश देतात त्याच्यावर मी बोलतो.
त्यांनी शक्ती दिलेलं त्याच्यावर चालतोय. 51 विद्या मला दिव्य दिले ते त्यांचे आशीर्वादाने आहे. मी तुमच्या सारखाच एक मानव आहे, पण तपस्या, साधना, जप, तप, रात दिवस एक केलं. गोष्टी तर खूप आहेत. आरतीचं वेळ होत आलं, देवांची स्थिती आहे, अपेक्षा आहे सर्व या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांचं कल्याण व्हावं. आणि जुनं नवीन कितीही भाविक भक्त असो, एवढीच विनवणी आहे. एखाद्या वेळेस सगळ्यांना माहिती माझा स्वभाव तापट, मी जेव्हा बोलतोय तेव्हा समज द्यायचं काम करतोय. नाही कळालं तर पुन्हा येऊन विचारा. प्रत्येकाला तसंच स्वभाव राहत. केव्हा देव येतो ना केव्हा देवी येतं मला कळतही नाही. समजदारी घेणं, आशीर्वाद घेणं तुमचं काम आहे. त्यानंतर या ठिकाणी 16 सोमवार झाले तेव्हा मनोकामना पूर्ण करायची फिक्स आहे. तरी पूर्ण 16 खेट्या पूर्ण करून देवाचा गोडधोड करायचं. ते बी 2 व्यक्तीने नाही, पूर्ण परिवाराने. ते वेळेस सर्व पूर्ण परिवाराने तरच मान्यता होतं, नाहीतर होत. त्यानंतर एक धागा बांधायचं राहतं, त्याला म्हणतात शिवशक्ती कवच धागा. कुट्यामध्ये हवनाचे चमूल एक योगिनी आहे, त्या योगिनीला ब्रह्मगाठाने बांधायचं राहतं. का ती गाठ जर सुटली नाही तर सदैव तुमचं गाडीचा प्रवास पासून तर परमार्थ साध्य करण्यापर्यंत मी सांभाळ करत असतो. तो धागा पाहिजे. आणि त्यानंतर बाकीची माहिती पहिले तर नाही दिली, पण पुस्तकावर खूपच सुंदर मी माहिती द्यायचा प्रयत्न केलाय की घरी घरो भाविक भक्तांपर्यंत पोहोचल आणि त्यांचा सांभाळ करेल. दुसरा प्रश्न, जर माझे माध्यमातून तुमचं कल्याण होतं, देवांच्या कृपाने तुमचं सगळंच घर हरून भरून आणि ऐश्वर्य प्रदान झालं पाहिजे. एक लक्ष ठेवायचं, आपण सगळे कष्टीवानच आहे, शेतीवानच आहे. घर कितीही मोठा असो, दारासमोर जो आपलं दार असतो ना, ते दारासमोर एक पारिजातक माहिती का? पारिजातकचं झाड लावायचं. त्यानंतर मी 1 हप्ता मंदिरावर नव्हते, मी बाहेर जाईल. माहिती आहे का बाहेर? मी बाहेर जायला होतो. कशासाठी? गोटे खायला नाही, कशासाठी? भगवान शिव आणि माता पार्वतीचा अस्तित्व स्थापित करण्यासाठी, मूर्तींसाठी ऑर्डर देण्यासाठी. आणि त्या मूर्तींना ऑर्डर दिलं तर जयपूर चार मूर्त्या, त्यानंतर 52 मूर्त्या लागणार आहे. मंदिर खूपच सुंदर, भव्य आणि मोठं मंदिरचं स्वप्न माझं आहे. सर्व माझ्या भाविक भक्तांचे हात घरोघरी गायीपासून तर झाडापर्यंत सर्वांचंच लागावं असं विनंती आहे माझी. आणि त्यानंतर आजच पासून अखंड 4.25 वर्ष माझं तप, जप आणि माझ्या उपवासाला प्रारंभता झालेली आहे. 4.25 वर्ष तेवढे याच्यातच मंदिर पूर्ण करायचं आहे. मंदिरची प्रारंभता भूमिपूजन अक्षय तृतीयापासून करायची आहे. कामगिरी आज जानेवारी 1 तारीखपासून प्रारंभ झाली. मंदिराचा मुद्दा थोडा बाजूला ठेवतोय आणि महाशिवरात्रीवर येतोय. आज पासून ठीक, आज सोमवार केला तर किती राहिले? 7.
आता हे 7 सोमवार किती पळत लवकर जातील ते कधी कोणाला कळणार. अपेक्षा आहे खूप सुंदर भव्य आणि दिव्य भगवान शिव आणि माता पार्वतीचा विश्व दर्शन आपल्यासाठी व्हावं म्हणून हे कार्यक्रम चांगलं सोहळ्यामध्ये पार पडावं असे सर्व भाविक भक्तांना भगवान शिव आणि माता पार्वती देवी देवता सप्तऋषी सूर्यचंद्राचे माध्यमातून माझ्याकडून तुम्हाला आमंत्रण आहे की सर्व चांगलं व्हावं. त्याच्यामध्ये तांदूळपासून साखरपासून सगळी सुविधा लागणार कारण आपल्याला 3 दिवस इथं विनामूल्य जेवण होईल. महाप्रसाद एकही दिवस राहील ते बी कालाच्या दिवशी दुपारी. तशी पत्रिकाचा मायना तुम्हाला सोडले जाईल किंवा तुमच्या हातामध्ये दिले जाईल. परंतु मी सुरुवात केलेली आहे आजच. तर सर्वच भाविकांना मनावरती घेऊन हे समाजसेवामध्ये अडचण नाही देऊ अशी माझी विनंती आहे आणि सहमतीने सहभाग्याने सहकर्तव्याने देव आपल्याकडून काहीच घेत नाही पण देवाचा कार्यक्रम पार पाडायचा आपलं कर्तव्य आहे. माझं स्वतःच नाही आपलं सर्वच. आणि त्यानंतर 12ची आज आरती झाल्यानंतर संध्याकाळी अनुष्ठानची विधी शुद्धी आणि पवित्रता पूजन आहे. ज्यांनी गुरु केलेला आहे तेच करतील. ज्यांनी गुरु केलेला नाही आणि त्याला करायचं आहे ते संध्याकाळी माळ टाकून आणि मग सुरुवात अनुष्ठानाला होईल. एकच दिवसाची आहे पूजा. शरीर शुद्ध करून पवित्र विराज्य करतोय कारण महत्वाचा विषय त्याच्यामध्ये काय होते. कोणी खालेलं असतं कोणी मांसाहारी सेवन कधी मंदिरामध्ये दारू पितो बरोबर. त्यानंतर कोणी वेसट खातं. त्यानंतर जीवनामध्ये तर साथी पोट छाती उजवा या डावा ते वस्ती ती वनस्पती औषध घ्यायला पाहिजे. परंतु देवाचा परिपूर्ण आपण देतो ठीक आहे पण ती वनस्पती टिकवायचं काम आपलं सर्वांचं. 16 सोमवार झाल्यावरच दर्शनाला यायचं. सदैव माझा आशीर्वाद कृपा छाया मान मी सदैव पाठीवरती. कधी आशीर्वाद दिल्याशिवाय शांत नाही. पण अनुष्ठान करायचं तर परिपूर्ण सांभाळ करायचं. असं नाही झालं पाहिजे की फायदा झाला तरच जायचं. देव सुखात दुःखात प्रत्येक वेळेस आपल्या उपस्थिती असते. सगळ्यांचा कल्याण होईल. सगळ्यांचा माझा आशीर्वाद पाठीशी राहील. आणि इथून पुढे मंदिर दर्शन चालू राहील पण शिवरात्री पर्यंत रवी सोम आणि कधी भी या केव्हा भी या पावती घेऊन जबाबदार आहे. आज 12ची आरती झाली. ज्याला दर्शन घ्यायचं तर दर्शन आणि ज्याला खेटी लावायची पूर्ण आहे तर नारायण घेऊन देवाच्या चरणामध्ये अर्पण करून दर्शन घेऊन पुढे जायचं. सदैव माझा आशीर्वाद सदैव माझी कृपा आणि सदैव
तुमच्या परिवाराची सुख समृद्धी द्यायचं माझा तत्व उद्देश आहे. कितीही मोठा संकट असू द्या, माझ्यापर्यंत पोच करायचं काम करा. कर्तव्य परिपूर्ण तुमची मी सांभाळ करा. गाडीवर फिरा, शेती करा, लग्न करा, संततीचा कोणतंही कारण असू दे, कोणतंही. कॅन्सरची सुद्धा सुरुवात राहते तर मी पदरमध्ये घेऊन लगेच ताब्यातून बंद करतो. पण खूप होऊन जातं त्याच्यावर मला कुठेतरी मार्गदर्शन ठेवायला. कोणताही आजार वेळ देसाल तर त्याच्यातून तुम्हाला कुठेतरी शिव आणि माता पार्वतीचे माध्यमातून तुमच्यापर्यंत पोच करायचं मी काम करेन. शाळामध्ये शिक्षण पोरं करतच नसेल, फक्त माझ्याकडे पोच करायचं, शिक्षणापर्यंत यश देऊन दे. तर सर्व भाविक भक्तांना एवढीच अपेक्षा आहे की महाशिवरात्रीसाठी नियोजन आजपासून प्रारंभ झालं. तुम्ही कोणतीही वस्तू द्या, नाव नोंदा. कारण नाव तुम्ही इथं नोंदून जाते, मला संध्याकाळी पाहावा लागत तर किती भाविकांचं आहे, देवांना सांगावं लागत, निवेदन द्यावं लागत. आणि मंदिर शिवरात्रीचं परिपूर्ण शिवरात्री झाली का त्याच्याही दुसऱ्या दिवसापासून स्टील वाळू वीट मंदिराची सुरुवात होईल आणि भूमिपूजन अक्षय तृतीयाला होईल. वेळ राहिलं सर्व भाविकांना विनवणी आहे, सर्वांनी की भगवान शिव आणि माता पार्वतीचा निर्मुखी आदरप्रमाणे अस्तित्व स्थापित करण्यासाठी शिव पार्वतीचं मंदिर व्हावं अशी भरभरून सर्व भाविकांना माझी विनवणी आहे. माहिती बरीच दिली नसेल, कारण मला 2-3 प्रकारचं बोलावं लागत. मंदिरावर वेगळं, गादीवर वेगळं, कार्यक्रम झाल्यानंतर तिथं वेगळं, एकच बोलू शकत नाही. पण शिव पार्वती आणि 33 कोटी देवांचा आशीर्वाद असल्यामुळे कोणतीही समस्या असते, ज्यांनी ठरवलं का हे झालं पाहिजे त्याच्याने अवश्य नक्की चांगलं करून देईल, एवढं माझं कर्तव्य आहे. माझे बोलण्याला मी इथंच पूर्णविराम देतोय. महाआरतीसाठी सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहावं. संत स्वामी अनेक कोटी महाराज
वर्धनारेश्वरी भगवान की परम पूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज की हर हर महादेव की आदिशक्ति जगदम्बे मात की गणपति गजानन की श्यावर रामचंद्र भगवान की पवन पुत्र हनुमान की देवी देवता की सब साधु संतान की सर्वांनी कमीत कमी वेळेत जागेवर खाली बसायचं आहे. स्वामीजींच्या हस्ते सर्वांना आरती भेटत आहे. स्वतः स्वामीजींच्या हस्ते स्वामीजींचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. कमीत कमी वेळेत खाली बसायचं आहे. स्वामीजी स्वतः सर्व भाविकांना आरती देत आहे. सर्वांनी एकदा नावाचा जन्म करायचा आहे. बोलो श्रीवर्धनारेश्वरी भगवान की जय. बोलो श्रीवर्धनारेश्वरी भगवान की जय. बोलो परमपूज्य संत स्वामी अनेक महाराज की जय. बोलो परमपूज्य संत स्वामी अनेक महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. एक